योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 15. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 15. 7 वाट्या आणि पिढा यांचा साक्षात्कार. 7 वाट्या आणि पिढा यांचा साक्षात्कार. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 परमेश्वर दूत दृष्टीस पडले. या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे परमेश्वराचा क्रोध पूर्ण झाला. मग जसा काय अग्निमिश्रित काचेचा समुद्र असे काही माझ्या दृष्टीस पडले. त्या काचेच्या समुद्रावर श्वापदापासून, त्याच्या मूर्तीपासून व त्याच्या नामसंख्येपासून जय मिळविणारे लोक हातात परमेश्वराच्या विणा घेऊन उभे राहिलेले दृष्टीस पडले. ते परमेश्वराचा दास मोशे याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात, हे सर्व सत्ताधारी प्रभू परमेश्वरा, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपती, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नामाचा महिमा कोण करणार नाही? कारण पवित्र असा काय तो तूच एक आहेस आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत. म्हणून सर्व राष्ट्र येऊन तुझ्या समोर नमन करतील. नंतर मी पाहिले, तो साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे 7 पिढा घेतलेले ते 7 परमेश्वर दूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्या 4 प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणाऱ्या परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या 7 वाट्या त्या 7 परमेश्वर दूतास दिल्या. तेव्हा परमेश्वराचे तेज व पराक्रम यापासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या 7 परमेश्वर दूतांच्या 7 पिढा संपेपर्यंत कोणाच्यानेही मंदिरात जाववले नाही.